Hello friends, welcome to the Infinity Academy of Engineering. Today we will discuss the certain question from the competitive exam, especially for the WRD exam. Okay, so WRD. So from this exam, today we will cover the subject called as the fluid mechanics. So we will discuss certain questions from the fluid mechanics, and we have to come to the conclusion. So विद्यार्थी मित्रांनो, WRD याचा मिनिंगच काय आहे? वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये सर्वात मॅक्सिमम जे क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात त्यापैकी सब्जेक्ट आहे आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्स आहेत, त्यानंतर हायड्रोलॉजी आहेत, इरिगेशन इंजिनिअरिंग म्हणून नावाचा सब्जेक्ट आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही क्वेश्चन्स येऊ शकतात. बिकॉज ऑल दीज सब्जेक्ट्स आर रिलेटेड विथ द WRD डिपार्टमेंट, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट. तर त्यापैकी आज जो सब्जेक्ट आपण कन्सिडर करणार आहे तो आहे आपला फ्लुइड मेकॅनिक्स. तर फ्लुइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट जो आहे याला काही युनिव्हर्सिटीजमध्ये दिस सब्जेक्ट इज ऑल्सो नोन ॲज द हायड्रोलिक्स. तर हायड्रोलिक्स किंवा फ्लुइड मेकॅनिक्स दोघे एकच आहेत. सो बट व्हॉट इज द वाय इट इज कॉल्ड द हायड्रोलिक्स? बिकॉज in civil engineering our dealing is only with the water. The most of the fluid, most of the time our dealing is with water. So therefore hydro means water, so therefore it is called as the hydraulics. So we will start with the fluid mechanics. तर यामध्ये काही वेगवेगळ्या ज्या एक्झाम्स होतात त्यामध्ये जसं कॉर्पोरेशनच्या एक्झाम्स आहेत, वॉटर रिसर्च डिपार्टमेंट आहे, PWD डिपार्टमेंट आहेत, या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या काही एक्झाम्स होतात. त्यापैकी काही सिलेक्टेड क्वेश्चन जे आहेत, महत्त्वाचे क्वेश्चन्स त्याला सिलेक्ट केलेलं आहे. त्या क्वेश्चनचे आन्सर काय असतात आणि ते आन्सर कशाप्रकारे आपल्याला द्यायचे आहेत, त्या कशाप्रकारे आपल्याला सिलेक्ट करायचे आणि त्यांचं काय त्या एक्सप्लेनेशन काय आहे नेमकं, म्हणजे कशाप्रकारे आपण तो आन्सर की करेक्ट आहे. तर या गोष्टीवरती आपण डिस्कस करू. तो वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे आपला, मर्क्युरी इज यूज्ड इन द मॅनोमीटर बिकॉज. आता हा क्वेश्चन जो आहे हा खूपच बेसिक क्वेश्चन आहे. दिस इज यूज्ड इन द चंद्रपूर MNC म्युन्सिपल कॉर्पोरेशन जो आहे त्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर याच्या ऑप्शन्स काय म्हटलेले आहेत त्यांनी? A, इट्स व्हॉल्यूम चेंजेस विथ टेम्परेचर. B, it is liquid metal. C, it gives less height of column for high pressure and it is perfect fluid. हे या वेगवेगळ्या प्रकारचे त्यावर जे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत या क्वेश्चनचे. तर राईट ऑप्शन कोणतं आहे यामध्ये? तो सर्वात आधी आपण समजून घेऊ की मॅनोमीटर म्हणजे नेमकं काय. सो मॅनोमीटर्स आर द इन्स्ट्रुमेंट्स विच आर यूज्ड to find the pressure head or to find the discharge also from the pipelines. So let us say that there is a pipe. So this is the cross section of the pipe. So a manometer is connected like this. जर तुम्हाला माहिती असेल तर it is called as the U-tube manometer. Okay, या प्रकारे manometer is nothing but a simple glass tube which is bent in the U shape. So therefore it is called as the U-tube manometer. तर या U-tube manometer मध्ये पाईपच्या आत जे काय लिक्विड आहे, या पाईपच्या आत काय लिक्विड आहे, त्या लिक्विडचा काय प्रेशर आहे दॅट वी हॅव टू मेजर. कशा प्रकारे मेजर करणार आहे? सो देअरफॉर फॉर दिस रिझन so if the water or any liquid or any fluid which is flowing through this pipe, okay, so if we connect this glass tube with this one, so this liquid enter in this glass tube. Okay, the liquid in the pipe, the liquid having very high pressure, त्याला खूप जास्त प्रेशर आहे, तर त्यामुळे ते या ट्यूबमध्ये एंटर करणार. अँड ॲट द सेम टाईम द ट्यूब इज कंटेनिंग मर्क्युरी. हा जो शेडेड पोर्शन दाखवलेला रेड कलरचा, दिस इज नथिंग बट द मर्क्युरी ॲक्च्युली. सो दिस इज कॉल्ड ॲज द मर्क्युरी Hg. ओके, दिस इज कॉल्ड ॲज द मॅनोमीटर. हा जो आहे दिस इज कॉल्ड ॲज मॅनोमीटर आणि दिस इज कॉल्ड ॲज पाईप. सो मॅनोमीटर इज टोटली कनेक्टेड विथ द पाईप आणि ज्या प्रकारे इथे लिक्विड एंटर करणार, सो this mercury is also raised
अँड इट विल डिफ्लेक्ट सर्टन रिडिंग, आणि ही जी रिडिंग असते त्याला आपण म्हणतो राईज इन द मर्क्युरी लेवल एच, और डिफरन्स इन द मर्क्युरी लेवल. लेफ्ट लिम म्हणजे या ट्यूबचे दोन पार्ट आहेत, एक लेफ्ट साईड आणि दुसरा राईट साईड. तर लेफ्ट लिमला आणि राईट लिमला जे मर्क्युरीची लेवल आहे इट इज डिफ्लेक्टेड. सो दिस डिफ्लेक्शन, so this difference is called as the H, and H is the difference between this mercury level on the both side, and this H will give what is the pressure. आपण प्रेशर बघितलेलं आहे. हाऊ टू फाइंड द प्रेशर इन दिस पर्टिक्युलर. सो P is nothing but W into H. So what is W here? That is the specific weight of this liquid. पाईपच्या आत जे काय लिक्विड फ्लो होत आहे त्या लिक्विडचा काय स्पेसिफिक वेट आहे, सो दॅट इज स्मॉल w. And H is this pressure, sorry, H is the difference between mercury level, and this will give the pressure. So what is the pressure in this pipe? So that is the purpose here, to find the pressure in the pipe. So that is called as the mercury. तर मग या केसमध्ये आपण मर्क्युरी यामध्ये यूज केलेला आहे. सो वाय यू हॅव टू यूज द मर्क्युरी? बिकॉज व्हॉट इज द रिझन हियर की पहिला जो आहे इट्स व्हॉल्यूम चेंजेस विथ टेम्परेचर. नाही, इथं व्हॉल्यूम टेम्परेचरचा काही आपल्याला संबंध नाही आहे. दुसरा, इट इज अ लिक्विड मेटल. येस, इट्स अ लिक्विड मेटल, पण यामध्ये आपल्याला त्याचाही काही संबंध नाही आहे. द थर्ड वन इज, सी इट गिव्स द लेस हाईट ऑफ कॉलम फॉर हाय प्रेशर. कितीही हाय प्रेशर असला तरी या प्रकारे हा जो मर्क्युरी आहे हा एवढा हेवी असतो की तो बाहेर येणार नाही ट्यूबच्या. सो देअरफॉर दिस ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. सो वेअर इट गिव्स द लेस हाईट ऑफ कॉलम फॉर हाय प्रेशर. And fourth option is it is a perfect fluid. Yes, no, this is not a correct answer. So the correct answer is it gives the less height of column for high pressure. किती high pressure असू दे, it will deflect and it will show certain level difference. And from this level difference we have to find the pressure. आपल्याला यावरून pressure आपण काढू शकतो. So this is the reason. So it gives the high pressure. Actually mercury जो आहे is it's a denser than water. वॉटरपेक्षाही खूप जास्त डेन्सिटी आहे त्याची, हेवी लिक्विड आहे. सो देअरफॉर इट इज यूज इन द मॅनोमीटर. ओके, सो दिस इज ओपन. ह्या इथे या केसमध्ये दिस विल बी कनेक्टेड ॲट वन एंड टू द पाईप अँड अदर एंड इट्स ओपन टू स्काय, ओपन टू ॲटमॉस्फिअर. त्यामुळे हा असा बाहेर सुद्धा येऊ शकतो. सो देअर इट इज अ हेवी लिक्विड, इट शुड नॉट कम्स आउट द ट्यूब. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन अँड दिस इज द ऑप्शन अँड दिस इज द आन्सर. ओके, सो वी हॅव टू मूव टू द सेकंड वन. Bernoulli's theorem assumes that हा हायड्रोलिक्स किंवा फ्लुइड मेकॅनिक्स यामधला सर्वात महत्त्वाचा जो लॉ आहे किंवा सर्वात महत्त्वाचा जो प्रिन्सिपल आपण म्हणू त्याला, तो आहे बर्नौलीज थिअरम. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत हायड्रोलिक्समधल्या इट इज टोटली डिपेंड्स ऑन दिस बर्नौलीज थिअरम. तर नेमका बर्नौलीज थिअरमच्या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन आहेत आणि दिस इज आस इन द WRD. हे पहा, इकडे लक्ष द्या, दिस इज आस इन द WRD. WRD एक्झाममध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट हा क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट आर द ऑप्शन्स हिअर? पहिला ऑप्शन आहे द फ्लो इज युनिफॉर्म, द फ्लो इज कॉम्प्रेसिव्ह, द फ्लुइड इज रिअल अँड द फ्लो इज स्टडी. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला बर्नौलीज थिअरमचं स्टेटमेंट माहिती पाहिजे. सो व्हॉट इज द बर्नौलीज स्टेटमेंट? सो for an ideal fluid, what is Bernoulli's theorem? For an ideal fluid, the total energy at any point is constant. Okay, आपण total energy बघितली आहे यामध्ये. What is the total energy actually? So we can say that P by W plus V square upon 2G plus Z must be equal to constant at any point. When we are to considering the flow in pipes, so in that case we will consider this Bernoulli's theorem. So this total energy is constant at any point. So P is the pressure, W is the weight density, V is the velocity, G is the gravitational constant and Z is the potential energy. So P by W is called as the pressure energy, V1 square 2G is nothing but the kinetic energy, Z is called as the potential energy. So this three energies added, so this is the total energy. This is called as nothing but total energy is constant at any point. So this is the explanation of Bernoulli's theorem. So therefore the Bernoulli's theorem is applicable for this one when the fluid is real. So that is the correct option here is the fluid is real
So this is the answer for this question. So Bernoulli's theorem, one of the important parameter, and this is the equation for the Bernoulli's theorem. Okay. So हा option आहेत आणि हे answer आहेत. We have to move to the next question. The question is, at Vena contracta, the velocity of liquid will be, options आहे 0, maximum, average, minimum. तर सर्वात आधी आपण हे समजून घेऊ वेना कॉन्ट्रॅक्टा म्हणजे नेमकं काय. तर वेना कॉन्ट्रॅक्टा कुठे आपण कन्सिडर करतो ही टर्म. सो इफ द फ्लो फ्रॉम द टँक अँड देर इज अ ओरिफिस, so there will be orifice, at the one end of the tank. If there will be orifice, okay, so when the liquid flows through this orifice, then at certain point there will be vena contracta. How? We will see here. So this is the water level in this tank, okay. As orifice is nothing but a small opening is provided at the bottom of the tank, okay. So it may be any shape. So when the water flow through this orifice, so it comes out like this and flow down. Okay, so there is a particular section, where the diameter of the jet, so this is the section here. At this point the diameter is, let us say that D1, and at this point the diameter is called as D2. Okay, there is a particular section where the diameter is less or the area is minimum. At this particular section, the jet compressed here actually. छोटा का झालेला आहे because the jet get compressed. आणि या पोझिशनला, ज्या सेक्शनला तो जेट कॉम्प्रेस झालेला आहे, या सेक्शनला म्हणतात वेना कॉन्ट्रॅक्टा. ओके, सो ॲट दिस पर्टिक्युलर पोझिशन द streamlines are parallel to each other and straight. The streamlines are straight and parallel to each other. Okay, so therefore at this position the velocity is maximum. Okay, ऑप्शन्स काय आपल्याकडे, 0 पहिला, इथे वेलोसिटी 0 होणार आहे का नाही, 0 झाला म्हणजे पाणी थांबणार आहे, फ्लो चालू आहे आपला. सो देअरफॉर 0 हा ऑप्शन नसू शकतो. ओके, मॅक्सिमम इज द करेक्ट ऑप्शन ॲक्च्युली. ओके, ॲव्हरेज नाही, ॲव्हरेज घेऊ शकत नाही बिकॉज देर विल बी, इथे एरिया काय झालेला आहे, एरिया गेट कॉम्प्रेस्ड, एरिया गेट रिड्यूस हियर. इथे इनिशियली द डायमीटर D, yeah, at this position the area is more, and at this D2 the area is less. Okay, so minimum सुद्धा असू शकतो because when there is a area get compressed here or jet get compressed, so area is less, so in that case there will be velocity is maximum. So therefore the option B is correct one, that is the velocity, at vena contracta the velocity of liquid will be maximum, and this is called as the vena contracta here. Okay, so vena contracta, it comes again under the orifice. And where we have to provide the orifice, what is the use of orifice? To find the discharge. Okay, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डिस्चार्ज. या टँकमधून जो काय पाणी बाहेर येतो आहे त्याचा डिस्चार्ज काय असणार आहे. टू फाइंड दॅट डिस्चार्ज वी हॅव टू यूज द ओरिफिस. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत पण ओरिफिस वन ऑफ देम. ओके, सो दिस इज द आन्सर हियर. We will move to the next question. चौथा क्वेश्चन आहे आपला, फ्रॉड नंबर इज. ऑप्शन्स आहे रेशो ऑफ इनर्शिया फोर्स टू द ग्रॅव्हिटी फोर्स, रेशो ऑफ फ्लुइड वेलोसिटी टू द वेलोसिटी ऑफ साउंड, रेशो ऑफ इनर्शिया फोर्स टू द विस्कस फोर्स, रेशो ऑफ इनर्शिया फोर्स टू द surface tension.
So Froude number, which is denoted by FR, okay, so this is nothing but the ratio of inertia force upon gravity force. Okay, this is my Froude number. So option A is the correct option. For B part, the ratio of fluid velocity and velocity of sound means what? That is nothing but the Mach number. The B option is for Mach number. So this is nothing but Mach number actually, MACH. Okay, the ratio of inertia force to the viscous force, this is called as the Reynolds number. Okay, so this is nothing but Reynolds number. Okay, and the last one is the ratio of inertia force to the surface tension force. This is the Weber's number. So these are the options here. The Mach number, Reynolds number and Weber's number. But Froude number is given by the inertia force to the gravity force. Correct? So this is the option A is the correct one. Hala lakshat saglanna. So this is the way, and this question is also asked here in the PWD. आता यामध्ये तुमचे बाकीचे पार्ट सुद्धा कव्हर केलेत आपण. त्यामध्ये फक्त आपण फ्रॉड नंबर हाच कव्हर झाला नाहीत आपला, तर बाकीचे काय आहेत नंबर्स, त्यांची काय डेफिनेशन्स आहे, दॅट इज ऑल्सो कव्हर हियर. ओके, आला लक्षात. सो कंटिन्यू विथ द नेक्स्ट वन. पुढचा क्वेश्चन बघू आपण. द नेक्स्ट क्वेश्चन इज इन केस ऑफ पाईप इन सिरीज. महत्त्वाचा पार्ट आहे. फ्लो थ्रू पाईप्स, दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक इन द फ्लुइड मेकॅनिक्स. So flow through pipes मध्ये when pipes in series, the option A is discharge is constant, head loss is constant, velocity is constant, both head loss and velocity is constant. तर सर्वात आधी आपण pipes, flow through pipes. So when the pipes are connected with a tank, now what is given here, pipes in series म्हणजेच काय की या प्रकारे हा पहिला पाईप आहे, त्यानंतर पुढे दुसरा पाईप या प्रकारे जोडलेला आहे, परत तिसरा पाईप जोडलेला आहे याला. ओके, या प्रकारे. सो लेट अस से दैट दिस इज पाईप 1, पाईप 2, पाईप 3. सो ऑल these pipes n number of, so these pipes are connected to each other in series. या प्रकारे म्हणजे पाईप 1चा डायमीटर झाला माझा D1, हा D2, हा D3, वेगवेगळे डायमीटर, वेगवेगळे लेंथ आहे. दिस आर कनेक्टेड इन सिरीज. सो वेन द पाईप्स आर कनेक्टेड इन सिरीज, या प्रकारे जेव्हा आपण पाईप सिरीजमध्ये कनेक्ट करणार आहे, इन दॅट केस द डिस्चार्ज इज अ कॉन्स्टंट. सो दिस वन इज द करेक्ट आन्सर. द डिस्चार्ज इज कॉन्स्टंट. डिस्चार्ज काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. इथून जो काय डिस्चार्ज जातोय आपला तो कंटिन्युअसली ॲट द एंडपर्यंत काय असणार आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, हेड लॉस इज नॉट कॉन्स्टंट ॲक्च्युअली इन दिस केस, बिकॉज हेड लॉस पे चेंजेस. का चेंज होणार आहे, बिकॉज इथे काय झालं, माझा सडनली एनलार्ज झाला पाईप, इथे काय झाला, सडनली कॉम्प्रेस झाला. ओके, सो इट वे व्हॅरी. हेड लॉस इज नॉट कॉन्स्टंट, इट्स अ व्हॅरी, चेंज होणार आहे प्रत्येक ठिकाणी. बट वॉट इज कॉन्स्टंट हियर, डिस्चार्ज क्यू. ओके, सो दिस इज द करेक्ट आन्सर. आणि जर पाईप पॅरलमध्ये असेल तर या क्वेश्चनचा आन्सर आहे आपला करेक्ट ऑप्शन आहे दिस वन, डिस्चार्ज इज कॉन्स्टंट. बट when the pipes are parallel, see here, जर पाईप्स पॅरलल जोडलेले आहेत, हा एक पाईप झाला आणि हा दुसरा पाईप झाला. ओके, पाईप नंबर 1, पाईप नंबर 2. when the pipes are connected with the parallel, in that case the head loss is constant. in this case the head loss is constant. ओके, म्हणजे जर सिरीजमध्ये असेल तर डिस्चार्ज इज कॉन्स्टंट. क्यू जो असतो डिस्चार्ज, क्यू इज कॉन्स्टंट. अँड वेन इट इज इन पॅरलल देन HL, दॅट इज हेड लॉस, इज कॉन्स्टंट. ओके, सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 5. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस इज यूज टू मेजर डिस्चार्ज इन पाईप. पाईप आहे, पाईप म्हणजे काय, क्लोज कंड्यूट झाला, त्या पाईपमध्ये काय लिक्विड फ्लो होत आहे, त्याचा डिस्चार्ज कसा आपण फाइंड करणार, त्यासाठी कोणकोणते
इन्स्ट्रुमेंट आपण वापरू शकतो. तर त्याचे काही ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, पिटॉट ट्यूब, मॅनोमीटर, व्हेंचुरोमीटर अँड अनोमीटर. तर यामध्ये पाईप्स इन पाईपमधला डिशा आपल्याला फाइंड करायचा आहे. सो विच इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड? सो द करेक्ट ऑप्शन इज व्हेंचुरोमीटर. सो व्हॉट इज व्हेंचुरोमीटर? काय असणार आहे? सी हियर, let us say that this is the pipe here having certain diameter d, or we can say that d1. Okay, so flow, a device is connected to this pipe, so that device is called as the venturimeter, and the venturimeter is like this. Okay, so what is venturimeter here? ही आणि इथे त्याचा डायमीटर काय झालेला आहे? d2. डायमीटर कमी केला आहे. हा जो एवढा पार्ट आहे, सो दिस असेंबली इज कॉल्ड ॲज द व्हेंचुरोमीटर. ही एवढी असेंबली काय आहे? व्हेंचुरोमीटर आहे. ओके, यामध्ये फ्लो या प्रकारे चाललात पुढे कंटिन्युएशनमध्ये. तर फ्लोमध्ये व्हॉट आर द डायमीटर ऑफ द पाईप, इट विल कन्व्हर्जेस. तो काय पाईपचा डायमीटर काय झाला आहे? स्लोली कमी केलेला आहे. सो ॲट दिस पर्टिक्युलर पोझिशन द डायमीटर इज d2. सो इनिशियली द एक मिनट. ओके, हां. सो दिस इज d2 हियर. सो दिस पार्ट, जिथे जेवढ्या पार्टमध्ये जो डायमीटर आहे तो रिड्यूस झालेला आहे फ्रॉम d1 टू d2. ओके, सो दिस पार्ट इज कॉल्ड ॲज द कन्व्हर्जंट कोन. कन्व्हर्जंट कोन. ओके, हा जो मधला पार्ट आहे, इथे डायमीटर कॉन्स्टंट आहे, इथून तर इथपर्यंत हा मधला पार्ट जो आहे, दिस इज कॉल्ड ॲज द थ्रोट. आणि हा पुढचा जो पार्ट आहे, दिस इज कॉल्ड ॲज द डायव्हर्जंट कोन. डायव्हर्ज झालेला आहे, मोठा झाला आहे, म्हणजे फ्रॉम d1 टू अगेन इट्स बिकम्स d1. ओके, तर या केसमध्ये इथे या व्हेंचुरोमीटरला एक मॅनोमीटर जोडलं जातं आणि इट विल गिव्ह the what is the discharge in this pipe. So that is called as the venturimeter. तर ही जी असेंबली आहे ॲक्च्युअली, पिटॉट ट्यूब इज यूज टू फाइंड द वेलोसिटी. मॅनोमीटर्स ऑलरेडी आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं. मॅनोमीटर्स आर यूज टू फाइंड द प्रेशर. ओके, हाऊ टू फाइंड द प्रेशर? बाय युजिंग द मॅनोमीटर. आपण पहिल्याच क्वेश्चनमध्ये बघितलं होतं यूट्यूब मॅनोमीटर. व्हेंचुरोमीटर इज टू फाइंड द डिस्चार्ज ॲक्च्युअली हियर फ्रॉम द पाईप. अँड अनोमीटर, सो दीज आर यूज टू फाइंड द वेलोसिटी ॲज वेल ॲज डिस्चार्ज बोथ. ओके, सो दीज आर द ऑप्शन्स. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत त्यांचे सुद्धा काय यूज आहे, दॅट ऑल्सो वी हॅव टू सी. ते सुद्धा आपण बघितलं आहे. सो दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन. द क्वेश्चन मे अस इन द PWD. ओके, विचारलेला क्वेश्चन आहे. सो दिस इज द क्वेश्चन अँड दिस इज द आन्सर. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. द स्पेसिफिक वेट ऑफ 1 liter ऑफ लिक्विड विच वेट्स 8 Newton इज. द क्वेश्चन आज इन द PWD एक्झाम. PWD एक्झाममध्ये विचारलेला एक छोटासा न्यूमेरिकल पार्ट आहे. त्यामध्ये बरेच ऑप्शन दिलेले आहे. 8000 न्यूटन पर मीटर क्यूब, 8000 न्यूटन मीटर, 1600 न्यूटन पर मीटर क्यूब आणि 0. तर सर्वात आधी या क्वेश्चनमध्ये जो पार्ट आहे आपल्याला विचारलेला
specific weight. So what is the definition of specific weight? Specific weight म्हणजे नेमकं काय? तर specific weight ला आपण काय म्हणणार आहे? Let us say that small w. It is the ratio of weight of fluid per unit volume. So weight of a fluid per unit volume म्हणजे एका मीटर क्यूब जर आपण एवढा व्हॉल्यूम जर घेतला एखाद्या लिक्विडचा, एखाद्या फ्लुइडचा, तर त्याचा काय वेट असणार आहे? दॅट इज W. सो दिस रेशो W और V, दिस रेशो इज कॉल्ड एज द स्पेसिफिक वेट. ओके. नाउ आता या केसमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये? द स्पेसिफिक वेट ऑफ 1 लिटर ऑफ लिक्विड. 1 लिटर म्हणजे काय दिलेलं आहे? व्हॉल्यूम दिलेला आहे. किती आहेत? 1 लिटर. सॉरी, ओके. 1 लिटर म्हणजे किती झालं? So in SI system, it is 1 divided by 1000 meter cube. We require the volume in meter cube. बरोबर आहे? अरे weight is also given. The value of W is given to us. किती दिलेले आहेत? 8 Newton. Okay. If we place this two value in this equation, आपल्याला काय मिळणार आहे? W किती दिला आहे? 8. What is volume to given to us? 1 divided by 1000. हा 1000 इकडे वरती जाणार. बरोबर आहे? So therefore finally आपल्याला आन्सर काय मिळणार आहे? 8000 न्यूटन पर मीटर क्यूब. ओके. 8000 न्यूटन पर मीटर क्यूब. बिकॉज वेट इन न्यूटन आणि व्हॉल्यूम कशामध्ये आहे? मीटर क्यूबमध्ये आहे. दोघांचा रेशो, सो न्यूटन पर मीटर क्यूब. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर? ऑप्शन ए इज द करेक्ट वन. 8000 न्यूटन पर मीटर क्यूब. ओके. सो मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. If the Froude number is less than 1, then the flow is called as subcritical, critical flow, supercritical, none of the above. So Froude number वरून आपण type of flow समजू शकतो. So if the Froude number is 1, the flow is called as the critical flow. Okay. Froude number ची व्हॅल्यू जर 1 असेल तर फ्लो काय असणार आपला? क्रिटिकल फ्लो असणार आहे. इफ द फ्रॉड नंबर इज लेस दॅन 1, 1 पेक्षा कमी असेल तर इट इज कॉल्ड ॲज सबक्रिटिकल फ्लो. अँड इफ तिसरं ऑप्शन आहे आपल्याकडे, इफ द फ्रॉड नंबर इज FR इज ग्रेटर दॅन 1, 1 पेक्षा जर ती व्हॅल्यू जर जास्त असेल तर फ्रॉड नंबरची, देन इट इज कॉल्ड ॲज द supercritical. Okay. So what is asked in the exam? Froude number is less than म्हटलेलं आहे म्हणजे काय आहेत? सबक्रिटिकल फ्लो. So the option A is the correct one, subcritical flow. ओके. यामध्ये बाकीचे सुद्धा आपण कव्हर केलेत. यामध्ये क्रिटिकल फ्लो म्हणजे नेमका काय? तर FR ची व्हॅल्यू काय असणार? 1 असणार आहे. When FR is greater than 1, it is called as a supercritical. ओके. So this is very important की आपण क्वेश्चनमध्ये जो काय विचारलेला आहे त्याचं तर ऑप्शन बघितलं, पण त्यासोबत महत्त्वाचा पार्ट काय आहे की बाकीचे जर रिलेटेड काय आन्सर्स आहेत ते सुद्धा आपण म्हणजे इट मे रिशफल सुद्धा होऊ शकतो क्वेश्चन खालीवरती. म्हणजे इथे विचारलं लेस दॅन, काही ठिकाणी विचारू सुद्धा मे बी इक्वल टू 1 और ग्रेटर दॅन 1, त्यावेळेस काय करणार? सो देअरफॉर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आलं लक्षात? ओके. सो कंटिन्यू विथ द नेक्स्ट वन. The loss of head at the entrance of the pipe, where V is the velocity of liquid in pipe and G is the acceleration due to gravity, is given by entry law, entrance of the pipe. When a pipe is connected like this. Okay. So this is called as the entry here. So this point, हा जो पॉइंट मिळाला मला, so this point is called as the entry point here. Okay.
ते एंट्री पॉइंटला what is the velocity? The velocity is given, sorry, the loss of head at the entry level is given by 0.5 v square upon 2g. Okay, बाकीचे आन्सर्स काय आहेत? एंट्रीला at entry the answer is 0.5 v square upon 2g. Okay, at exit जर असेल म्हणजे जिथे संपला पाईप त्या एंडला, या एंडला, what is the value of loss of head? That is HL is equal to किती असणार आहे? It should be v square upon 2g. ठीक आहे. When there is a sudden when there is a sudden expansion, that means जर पाईप हा, let us say that sudden enlargement ज्याला आपण म्हणतो. Okay, so this is having diameter d1, this is having diameter d2. In this case enlargement साठी काय आहे फॉर्म्युला आपला? HE is equal to v1 minus v2 bracket square divided by 2g. This is for the sudden enlargement, जर एकदम सडनली एनलार्ज केला पाईपचा डायमीटर. ओके, अँड फॉर सडन कॉन्ट्रॅक्शन HE, सडन कॉन्ट्रॅक्शनला काय होणार आहेत? इफ द पाईप इज कॉन्ट्रॅक्टेड हिअर लाईक दिस. ओके, सो लेट अस से दॅट in this case, so for sudden contraction the value is 0.5 v square upon 2g. Okay, so these are the options here for the different types of losses, and all these losses are called as the minor losses actually. Okay, so the correct option is this one, 0.5 v square upon 2g. v square upon 2g is the exit part, की जिथे exit, जिथे संपतो पाईप तिथे काय आपल्याला मिळणार आहे लॉस ऑफ हेड, दॅट इज v square upon 2g, and these two answers are, sorry, these two options are wrong. Okay, so these are the options and this is the correct answer. Move to the next question. Which of the following type of loss categorized differently from the other three losses in pipe? Okay, this question may ask in the PWE. काय काय दिलेलं ऑप्शन आपल्याला? लॉस ड्यू टू फ्रिक्शन, लॉस ड्यू टू सडन एक्सपान्शन, लॉस ड्यू टू बेंड, लॉस ड्यू टू ऑब्स्ट्रक्शन इन पाईप. सो फ्लो थ्रू पाईप जो आपला पार्ट आहे, जो टॉपिक आहे, त्यामध्ये देर आर सर्टन लॉसेस. लॉसेस होतात पाईपमध्ये ज्यावेळेस फ्लो जाणार आहे पाईपमधनं, त्यावेळेस बरेचसे लॉसेस आहे वेगवेगळ्या प्रकारचे. सो दिस लॉसेस are broadly classified or categorized into two parts. पहिला असतो, first one is called as the major loss. Okay, आणि second one is called as the minor loss. तर major loss कोणता आहे? Major loss is nothing but loss due to friction. Okay, minor मध्ये काय आलं? Loss due to entry, loss due to exit, then loss due to sudden enlargement, then loss due to sudden contraction. Okay, then loss due to bend, then loss due to obstruction, or loss due to any one of the fitting. फिटिंग जे आपण पाईपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फिटिंग वापरतो, एल्बो, बेंड, टी वगैरे जे काय त्याप्रमाणे त्या वेगवेगळ्या फिटिंगचे जे लॉस, ऑल दिस कॅटेगराइज अंडर द मायनर लॉस. ओके, आणि मेजर लॉसमध्ये फक्त एकच लॉस असतो, तो असतो फ्रिक्शन लॉस. मग यामध्ये काय विचारलं क्वेश्चन? विच ऑफ द फॉलोइंग लॉस इज कॅटेगराइज डिफरंट फ्रॉम द अदर थ्री? लॉस ड्यू टू सडन एक्सपान्शन, हा बेंड आणि ऑब्स्ट्रक्शन, ऑल दिस थ्री आर नथिंग बट द मायनर लॉस. हे तिन्हीचे तिन्ही काय आहेत? आपले मायनर लॉस आहेत. फक्त फ्रिक्शन जो आहे, दिस इज द मेजर लॉस. सो देअरफॉर व्हॉट इज माय करेक्ट ऑप्शन और करेक्ट आन्सर इज नथिंग बट द ऑप्शन ए. लॉस ड्यू टू फ्रिक्शन इज डिफरंट फ्रॉम, कारण बाकीचे तीन लॉस काय आहेत? मायनर लॉस आहे, आणि फ्रिक्शन कोणता आहे? सो दिस वन इज द मेजर लॉस. ओके, सो दिस इज द आन्सर, फ्रिक्शन लॉस. द नेक्स्ट क्वेश्चन, center of pressure dash dash the center of gravity of the vertical surface.
PWD मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ऑप्शन्स आहेत लाईज ॲट द सेम लेवल, लाईज अबोव, लाईज बिलो अँड हॅज नो रिलेशन. यामधला जो ऑप्शन आहे सेंटर ऑफ प्रेशर आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी यामध्ये रिलेशन नाही असं नाही आहे. सो दिस फोर्थ ऑप्शन इज रॉंग. ओके. लाईज इन द सेम लेवल जर एकाच लेवलला असेल then the body does not submerge, so therefore this is also not correct option. दोनच उरलेत lies above or below. So center of pressure means what? So see here, let us say that this is a liquid surface. यामध्ये एखादी आपण we have to consider any vertical face or any vertical body or any vertical surface. The vertical surface having certain dimensions. ते या वर्टिकल सरफेसचा जो CG आहे द CG विल ॲक्ट ॲट द सेंटर. आता हा रेक्टँग्युलर आहे प्रॉपर, इट्स अ जॉमेट्रिकल फिगर. सो देअरफॉर द CG विल ॲक्ट ॲट द सेंटर. जो काय त्याचा डायमेन्शन D असेल, हा डेप्थ आणि हा विड्थ. सो या डेप्थच्या सेंटरला दिस इज माय G. ओके. सो लेट अस से दॅट द पोझिशन ऑफ दिस G फ्रॉम दिस पॉइंट इज कॉल्ड ॲज अ X बार. ओके. CG कुठं ॲक्ट होणार आहे सेंटरला. अँड द सेंटर ऑफ प्रेशर मे ॲक्ट बिलो दिस पॉइंट. सो कॅपिटल P. सो दिस इज कॉल्ड ॲज द सेंटर ऑफ प्रेशर अँड द सेंटर ऑफ प्रेशर मे ॲक्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ H बार. ओके. नाव व्हॉट इज सेंटर ऑफ प्रेशर. जो काय तो मला सरफेस दिलेला आहे वर्टिकल सरफेस, त्या वर्टिकल सरफेसवरती टोटल प्रेशर काय लागतो, जो काय टोटल प्रेशर फोर्स आहे ज्या पॉईंटला लागतो, द पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ द टोटल प्रेशर फोर्स इज कॉल्ड ॲज द सेंटर ऑफ प्रेशर. म्हणजे हा सो दिस इज बिलो दिस पॉईंट. वाय? बिकॉज वाईल कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ P, म्हणजे हा H बार जो आहे त्याचे पोझिशन फाइंड करताना व्हॉट इज द फॉर्म्युला हियर, दॅट इज नथिंग बट X बार प्लस IG प्लस अपॉन X बार. दिस द फॉर्म्युला. हा जो डिस्टन्स आहे H बार फाइंड करण्यासाठी त्यामध्ये काय लिहिलेलं X बार म्हणजे काय CGचा पार्ट. ओके. या सरफेस लेवल वॉटर लेवलपासून डिस्टन्स किती आहे CGचं, दॅट इज माय X बार. IG इज नथिंग बट द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सरफेस. जो काय बॉडी दिलेला आहे त्याचा अलॉंग द ॲक्सिस, या हॉरिझॉन्टल ॲक्सिसला त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, दॅट इज कॉल्ड द IG अबाउट इट्स ओन सेंट्रल ॲक्सिस. A is the area of this surface and again X bar is the distance of CG. So it is X bar plus something value. Okay. So therefore what is the value of H bar? The H bar is always greater than this X bar because H bar is equal to X bar. लिहिलेलं आहेत का नाही. It is having certain added here plus sign दिलेला आहे. म्हणजे X bar मध्ये अजून काही पार्ट आपण ॲड करणार आहेत त्यावेळेस we will get the value of H bar. So therefore this center of pressure is below the center of gravity. So therefore what is the answer here at this point? It lies below the center of gravity. Okay. The center of pressure lies below the center of gravity. So this is the correct option called as the lies below. Okay. So this is the part from the totally or submerged body. Okay, where we have to consider the total pressure as well as the center of pressure. कळालं मित्रांनो सगळ्यांना कशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात ते क्वेश्चनचा आन्सर आपण कशा प्रकारे फाइंड आउट करायचं आहे. जरी आपल्याला कन्फ्युजन, आता इथे कन्फ्युजनचा बराच पार्ट आहे, लाईज अबोव और बिलो, बरोबर आहे. तर त्यासाठी काय करायचं आपण, व्हॉट इज द सिम्पल वे, इफ वी नो व्हॉट इज द फॉर्म्युला. जर आपल्याला हा फॉर्म्युला जर मला माहिती आहे तर यामध्ये काय लिहिलेलं आहे X बार प्लस सर्टन व्हॅल्यू. म्हणजेच काय की या H बारची येणारी व्हॅल्यू या X बारपेक्षा मोठी असणार आहे. मग ही जर व्हॅल्यू मोठी असणार आहे याचा अर्थ काय की हा जो पॉईंट P आहे इट विल लाई बिलो द पॉईंट G. Gच्या खालीच असणार आहे. सो देअरफॉर द आन्सर इज लाईज बिलो. सो दिस वन इज द करेक्ट आन्सर. या प्रकारे आपल्याला आन्सर क्रॅक करायचे आहे. क्लिअर आलं लक्षात? ओके ठीक. ओके बाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.